कसं करायचं मला 50 आता हे पहा हे सोयाबीनचे हालतेच झाले तर आता काहीतरी राहिलं की त्याच्यामध्ये पाणी नाही बोरला बोरला पाणी नाही विहिरीला झाले काय ते त्यावेळी पाला हे काय राहिलं नाही त्यामध्ये गेले आमचे 60-70 हजार रुपये गेले त्यामध्ये आता कसं टाकायचं किती चुकलं सोयाबीन हा बाई सोयाबीन कसं सुकलेलं आहे हा बाई कसं करायचं सांगा आता तुम्ही आता काही आम्हाला काही पहा आता तुम्ही आमच्याकडं हाल झाले 50. मला सांगा आता कसं काय पीक आहे तुमचं? सोयाबीन आहे हा नाही पाणी सगळं हिरं पाणी नाही बोरला पाणी नाही सोयाबीन सगळं जायलं खर्च लावलं 50-60 हजार रुपये इकडून तिकडून आणून पैसे लावले सगळं सोयाबीन सुकून गेलं शासनाने काय ती मदत द्यायला पाहिजे. पाणी आहे का विहिरीला बोरला? हिला पाणी नाही मग आता कसं आहे आता परिस्थिती कशी आहे आता? परिस्थिती बेकार परिस्थिती सिंग काबरी राजपूत. सांगा तुम्ही शेतात काय पेरलंय आणि काय कशी परिस्थिती? काय पेरला ते सोयाबीन पेरलेले तुमच्या समोर काय हाल झाले पहा ते सोयाबीनचे आता 50-50 हजार रुपये कर्ज बाजार झालो तर सोयाबीन पेरले आता हे बोरला नाही पाणी विहिरीला बी नाही पाणी आता हे कसं झाकायचं आम्ही पहा आता काहीतरी शासनाचं काहीतरी मदत होत असली तर प्रयत्न करून काही परमेश्वर. सध्या आता पाणी आहे का तुमच्या विहिरीला बोरला? पाणी नाही काय नाही पाऊसच नाही आमच्या इकडे तर काय पाणीच नाही आम्हाला. कशी परिस्थिती आहे सोयाबीनची काय? सोयाबीन हे काय आता काय पाहते का ते हवे हे पाला काय सर हवे फुफुटा काय त्यामध्ये पाहता तुम्ही कसं करायचं सांगा ना. तुमचं नाव? माझं नाव विठ्ठल कानपुडे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक अक्षरशः पाऊस नसल्यामुळं करपून गेला असून शेतकऱ्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. आज शेतकऱ्याची एवढी भयंकर अवस्था झाली असून मी स्वतः शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहिलं असता सोयाबीनचा अक्षरशः चुरा झाला आहे. पाणी नसल्यामुळे विहिरीला पाणी नाही बोरला पाणी नाही काय करावं शेतकऱ्याला काही सुधारणा. इकून तिकून पैसे करून उसनवारी करून शेतकऱ्यांनी मशागत केली मेहनत केली खत पाणी आणलं सोयाबीनला फवारणी केली पण आज 4 आठवडे झालं परतूर तालुक्यात पावसाने उघडपास दिल्यामुळं आज शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे आपण तात्काळ महसूलमार्फत तलाट्यामार्फत शेतकऱ्याचे बांधावर जाऊन पंचनामे करावा आणि मराठवाडा हा तात्काळ शासनाने कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी माझी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पवार यांची मागणी आहे. शेतकरी आज भयभीत झाला आहे. विहिरीला पाणी नाही बोरला पाणी नाही लाईट आहे पण पाणी नाही. 1-1 तास फक्त बोरचं पाणी चालतंय 1-1 तास विहिरीचं पाणी चालतंय दिवसभर शेतकऱ्याला 1-1 तास भिजावं लागत आहे. आज शेतकरी आज डोक्याला हात लावून बसलेत. परतूर तालुक्यातील एवढं भयंकर दुरुस्त आज मी पाहिलं मी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहिलं सोयाबीन अक्षरशः फुलारत आलंय पण पाऊस नसल्यामुळे पूर्ण फुल गळून पडत आहेत पानं पूर्ण पाचोळा झाले आहेत. तरी शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला जी काय आपल्या मार्फत मदत करण्यात येईल ती मदत करावी अशी माझी मागणी आहे. अर्जुन पाडेवार सामाजिक कार्यकर्ते परतूर.